हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ जय सियाराम. तुमचं पुन्हा एक वेळा स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मीज लाईफ अँड स्वामी सेवामध्ये. आज एका ताईचा खूप सुंदर अनुभव मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. प्रेमामध्ये व्यक्ती कसा आंधळा होतो आणि त्याच्या जीवनाचे कसे वांदे होतात असा हा अनुभव आहे. जो व्यक्ती प्रेमामध्ये आंधळा होऊन कसा पण डिसिजन घेतो त्या व्यक्तीचा हा आजचा अनुभव आहे. आणि असं प्रत्येक मुलींसोबत होत आहे. मुली कधीच मुलांना ओळखत नाही, पण त्यांच्यावर ते आंधळा विश्वास करून त्यांच्यासोबत त्यांचं जीवन व्यक्त करण्याचं किंवा त्यांचं जीवन त्यांच्यासोबत जगण्याचे स्वप्न पाहतात आणि त्या स्वप्नाचे त्यांच्या पुढे कसे दुष्परिणाम येतात ह्या विषयीचा आजचा अनुभव आहे. चला तर ऐकूया त्याच ताईंच्या शब्दांमध्ये. जय सियाराम, जय हनुमान, श्री स्वामी समर्थ. मी दिल्लीला राहते आणि माझा अनुभव म्हणजे खूप कठीणही आहे आणि खूप सुंदरही आहे. कारण अनुभवाच्या कारण मी हनुमान दादासोबत जोडली. तर माझा अनुभव असा की मी एका मुलासोबत प्रेम करत होती आणि माझं लव्ह मॅरेज झालं होतं. आई वडील मला नाही म्हणत होते, तरी पण मुलीच्या प्रेमाखातीर आणि मुलीच्या लाडामध्ये ते पण तयार झाले आणि त्यांनी माझं लग्न त्या मुलासोबत करून दिलं. पण खरं जर म्हटलं तर प्रेमामध्ये आंधळं होणं हे कितीपट योग्य असतं याचा ह्या माझा अनुभव आहे. ज्या मुलासोबत मी लग्न केलं होतं तो मुलगा एकदम बेजबाबदार आणि त्याला कोणत्याच वस्तूची काहीच पर्वा नव्हती असा तो मुलगा होता. त्याच्यासोबत माझं लग्न झालं. मी त्याच्या घरी राहायला गेली आणि त्यांच्या घराचं वातावरण म्हणजे पूर्ण वेगळंच होतं. त्यांच्या घरामध्ये देवपूजा वगैरे कोणीच काही करायचं नाही. पण मी ज्या परिवारामधून होती त्या परिवारामध्ये रोज आमच्या घरामध्ये भगवंताचं नामस्मरण किंवा भगवंताचं पूजन हे नित्यनेमाने होत होतं. आणि जो माझा नवरा होता त्याचा स्वभाव म्हटला म्हणजे तो एक नंबरचा धोकेबाज व्यक्ती म्हटला तरी चालेल आणि तो मला धोका देत होता. मला असं वाटायचं तो माझ्यासोबत प्रेम करतो म्हणून मी त्याच्यासोबत लग्न केलं. पण ह्या प्रकार तो प्रत्येक मुलीसोबत करत होता. आधी तर मला काही कळालं नाही. हळूहळू थोडे दिवस असेच गेले, 1 वर्ष असाच गेला. पण हळूहळू त्याच्या स्वभावामध्ये खूप परिवर्तन होत गेले आणि तो 15 दिवस बाहेर राहायचा, 15 दिवस घरी राहायचा आणि स्वभावामध्ये चिडचिड, थोडा त्याच्यामध्ये परिवर्तन खूप आले. मला हे सुद्धा जाणीव होत होती की तो मला धोका देत आहे म्हणून. पण मी कुठे ना कुठे प्रेमामध्ये आंधळी होऊन जे देवभक्ती करत होती मी ते पण बंद केली होती. मी हनुमान दादाची आधीपासून सेवा करायची. हनुमान दादाला मी माझा भाऊ मानत होती आणि त्यांचा हनुमान चालीसा मी रोज म्हणायची. पण इथे आल्यानंतर माझं सर्व बंद झालं होतं. पण म्हणतात ना, ज्या वेळेस व्यक्तीवर ते संकट येतो त्यावेळेस त्याला आधी जे लोक हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात ते आठवतात आणि त्यानंतर तेही हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही तेव्हा त्याला देव आठवतो. तर त्यावेळेस मला माझ्या हनुमान दादांची आठवण येऊ लागली आणि तेव्हापासून मी माझा हनुमान चालीसा वाचायला त्या घरामध्ये मी सुरुवात केली. जिथे कोणीच देवपूजा करत नव्हतं त्या घरामध्ये मी देवपूजाला सुरुवात केली आणि मी माझे रोज नित्यनियमाने हनुमान चालीसा, त्यानंतर हनुमान अष्टक, बजरंग बाण, रामरक्षा हे सर्व नित्यनियमाने पठण करत होती. आणि माझा हनुमानजीवरती आधीपासूनच भरोसा होता. पण कुठे ना कुठे मी चुकीच्या मार्गावरती आली होती हे मला हळूहळू जाणीव होऊ लागली. आणि तो व्यक्ती मला धोका देत होता हे मला कळत होतं, पण कधी माझ्यासमोर हे प्रत्यक्षात आलं नाही. तो मला कधीच त्याचा मोबाईल द्यायचा नाही. पण अचानक हनुमानजीची सेवा केल्यानंतर, हनुमानजीची भक्ती केल्यानंतर ज्या वेळेस तो झोपून जायचा त्यावेळेस मी त्याचा फोन हातात घेऊन चेक करत होती. म्हणजे लॉक राहायचं त्या मोबाईलला. पण काय माहिती हनुमान दादाची काय अशी कृपा झाली होती तर मला त्याचा एक वेळेतच लॉक म्हणजे माझ्या लक्षात येऊन जायचं आणि मी ते ओपन करून पाहायची. मोबाईलचं लॉक मी ओपन करून घेत होती हनुमानजीच्या कृपेने आणि त्याच्यामध्ये मला बरेचसे असे त्याचे विषय कळाले की ह्या व्यक्ती मला धोका देत आहे आणि माझ्यासमोर बरेचशा अशा त्याच्या चुका समोर आल्या. आणि त्यानंतरचा विषय असा की त्यांनी मला सांगितलं होतं की हे घर त्याचं स्वतःचं आहे आणि त्यांनी कॅशमध्ये घेतलं आहे. पण ते घर लोनवरती त्यांनी घेतलं होतं आणि त्याची EMI सुद्धा तो टायमावरती EMI सुद्धा भरत नव्हता. मग त्याचे नोटीस घरी यायला लागले. त्यानंतर एक वेळा तो नोटीस मला माहिती पडला तर मी बोलली की तू हेही माझ्यासोबत खोटा बोलला आहे की हे घर तुझं आहे आणि तू कॅशमध्ये घेतलं आहे, पण हे तर EMIवरती घेतलं आहे आणि तेही तू बाउन्स करतो आहे, वेळेवरती भरत नाही आहे, नोटीस येत आहे. तर तो मला सांगायचा की तू ह्या सर्व याच्यामध्ये पडू नको आणि मी म्युच्युअल डील करणारे यांच्यासोबत एकखट्टे 15 लाख रुपये मी भरून देईल आणि हे घर
सोडून घेईल त्यांच्याकडून आणि तो काही लक्ष द्यायचा नाही. तरी मी त्याला बोलत होती की तू लक्ष दे घराकडे, पण त्याचं काहीच लक्ष नव्हतं. तो 15-15 दिवस घराच्या बाहेर राहायचा, रात्रातभर तो फिरायचा, रात्रातभर तो दारू पियायचा, तो स्मोक करत होता आणि म्हणजे त्याचं घरात काहीच लक्ष नव्हतं. रात्रभर त्याचं फिरायचं आणि दिवसभर झोपून राहायचं, ह्याच त्याचा रुटीन होता. म्हणजे तो पूर्णपणे एक नंबरचा नालायक व्यक्ती म्हटला तरी चालेल. आणि अशा व्यक्तीवरती मी भरोसा केला होता. दिवसभर त्याचे व्हिडिओ कॉल्स वगैरे चालू होते आणि हनुमानजीच्या कृपेने मला त्याचे बरेचसे असे कांड होते जे माझ्याकडे त्याचे आले होते. त्याचे व्हिडिओसुद्धा मी माझ्या जवळ ठेवले होते. पण झालं असं की मी हनुमानजींना प्रार्थना करायची. नोटीस जेव्हा घराची मिळाली तेव्हा मी हनुमानजींना हेच प्रार्थना केली की हे हनुमान दादा, हे घर माझ्यापासून कुठेच जाऊ नका देऊ, हे घर मला माझ्याजवळच राहू द्या, माझे ह्या घरात खूप स्वप्न आहे. आणि मी हनुमानजींना हे पण प्रार्थना करायची की हनुमानजी मला ह्या व्यक्तीसोबत राहायचं नाही, मला याच्यामधून काढा. ज्या वेळेस तो 15-15 दिवस कुठे बाहेर जायचा, फिरायचा, एक मुलगी होती तिच्यासोबत तो बोलायचा व्हिडिओ कॉलवरती आणि तिला भेटायलासुद्धा जायचा, त्यावेळेस मी हनुमानजीच्या मंदिरामध्ये बसून हनुमानजीचं नामस्मरण करून त्यांच्यासोबत रडत होती की मला ह्या दलदलमधून काढा, मला ह्या एक प्रकारची जेलच होती, ते ह्या जेलमधून मला काढा, काहीतरी मार्ग दाखवा दादा, तुम्ही माझे भाऊ आहेत, मी तुमच्याशिवाय हे कोणालाच सांगू शकत नाही, कारण मी सर्वांच्या विरोधामध्ये जाऊन ह्या व्यक्तीसोबत लग्न केलं आहे, तुम्हीच मला याच्यामधून काढा. तर त्यावेळेस मी संकल्प घेतला होता हनुमानजीचा 21 दिवसाचा. मी मंत्र म्हणत होती 11 माळा आणि 11 माळेचा मी संकल्प 21 दिवसाचा घेतला होता. आणि त्यावेळेसच असं घडून आलं की नोटीस आला होता बँकेचा, पण यांनी लपवला होता. 2-3 वेळा नोटीस आले पण यांनी लक्षही दिलं नाही आणि ते नोटीस माझ्यापर्यंत पोहोचवू दिले नाही. त्यानंतर बँकवाले अचानक घरी आले आणि त्यांनी मला सांगितलं हे घर खाली करा. मी त्यांना खूप विनंती केली की असे तुम्ही करू नका, मला थोडा वेळ द्या, मी तुमचे पैसे जमा करेल, पण त्यांनी ऐकलं नाही. आत्ताच्या आत्ता तुम्हाला हे घर खाली करावं लागेल, 10 मिनिटात तुम्ही हे घर खाली करा. आणि मला खूप रडायला येत होतं. मला हनुमान दादांची एक गोष्ट मी हनुमान दादासोबत जी केली होती ते पण आठवत होती की दादा मला ह्या घरातून कुठेच जायचं नाही आहे, पण ते हे घडत होतं की मला हे घर खाली करायचं आहे. तर माझा हनुमान दादांवरती इतका विश्वास होता की मला असं वाटलं हे माझ्या दादांचीच इच्छा आहे आणि चला ठीक आहे, मी निघते इकडनं. मी माझी बॅग वगैरे पॅक केली, मी माझ्या आईकडे गेली आणि त्यांनी आता जी घराची पूर्ण रक्कम जमा करायची होती ते 15 लाखच्या जागी त्यांनी आता 25 लाख करून टाकली आणि त्यांनी फक्त 1 महिन्याचा ह्या समय दिला होता. त्यानंतर मी माझ्या आईकडे होती तेव्हा माझे मिस्टर मला भेटायला आले. तर त्यांनी मला सांगितलं की आपण केस करूया. तर मी पण तयार झाली. त्यांनी मला जे डुप्लिकेट कॉपी वगैरे होती घराची ते आणून दिली आणि मी एक माझ्या घराच्या जवळ, माझ्या मम्मीच्या घराच्या जवळ जे मंदिर होतं ना, कॅन नॉट प्लेस करून सन्या, तिथे एक हनुमान मंदिर होतं, तिथे आम्ही गेले. तिथे मी हनुमानजीचं दर्शन घेतलं ना. तिथे मी पेपर पण माझ्यासोबत घेऊन गेली होती आणि त्यांना सर्व माझी प्रॉब्लेम सांगितली की हे हनुमान दादा बघा असा प्रॉब्लेम आहे, आता आम्ही केस करण्याचा विचार करतोय, काय करावं. पण तेव्हाच माझ्या मनामध्ये अचानक तिथे हनुमानजींनी असा विचार उत्पन्न केला की तू तुझ्या नवऱ्यावरती विश्वास नको करू, तू डायरेक्ट बँकसोबत बोल. आणि मी त्याला नकार दिला की नाही, मला केस वगैरे काही करायचं नाही आहे. आणि मी बँकेमध्ये जाऊन बँकवाल्यांसोबत भेटली, त्यांच्यासोबत माझं बोलणं झालं आणि ते बोलले तुम्ही 25 लाख रुपये जमा करा, तुमच्या नावावरती घर आम्ही करून देऊ. पण अचानक 25 लाख तरी कुठून आणायचे. तर तेवढ्यामध्ये एक विसरली मी तुम्हाला सांगायचं की माझा भाऊ जो होता ना तो आउट ऑफ राहत होता. आणि आज मी माझ्या आईला खूप 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 थँक्यू बोलते की अशा मुलाला तिने जन्म दिला ना, अशा कठीण वेळेस, अशा कठीण परिस्थितीमध्ये तो माझा सहारा झाला. आणि त्यांनी एकाही क्षणाचा विचार न करता, त्याला जसं माहिती पडलं की माझी परिस्थिती अशी आहे ना, मला खूप प्रॉब्लेम्स आहे आणि मला पैशाची गरज आहे, तर त्यांनी लगेच माझ्या अकाउंटमध्ये 25 लाख ट्रान्सफर केले. आणि विशेष म्हणजे बघा, त्यावेळेस युक्रेन आणि रूस यांचा वाढ चालू होता आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी, म्हणजे ज्या दिवशी यांनी मला पैसे पाठवले त्याच्या दुसऱ्याच दिवसापासून तिथे एक कानून जारी झाला की इंटरनॅशनल मनी ट्रान्सफर हे होणार नाही, बंद होईल. आणि बघा तुम्ही हनुमानजीची किती मोठी लीला की जे होणारं होतं त्याच्या 1 दिवस आधीच त्यांनी मला पैसे टाकून दिले होते. आणि मी बँकेमध्ये गेली, घर माझ्या नावावरती करून दिलं त्यांनी आणि त्या घराची मालिक मी होऊन गेली. जे की मी हनुमानजींना शब्द केले होते की हे घर मला माझ्यापासून लांब नाही गेलं पाहिजे किंवा हे घर माझ्या मालकीचंच राहिलं पाहिजे. तर ते तर मी माझ्या नवऱ्याचा विचार करून बोलत होते, पण हनुमानजींनी साक्षात ते माझ्या नावावरती करून दिलं. आणि त्यानंतर झालं असं की आता राहिला तो व्यक्ती
त्या व्यक्तीसोबत मला राहायचंच नव्हतं. भले प्रेम प्रकरण होतं, लव्ह मॅरेज होतं, पण तरीही तो मला धोका देत होता आणि त्याचे बरेचसे व्हिडिओ हे माझ्याजवळ होते. ते पण हनुमानजीच्या कृपेने मी हिंमत न हारता हनुमानजीची सेवा सारखी करत राहिली, म्हणून मला आज इतकी हिंमत मिळाली की मी डिसिजन ते हनुमानजीच्या कृपेने घेऊ शकली. मी त्याला सांगितलं की मला तुझ्यासोबत राहायचं नाही आहे, मला डिवोर्स पाहिजे. तर तो तयार नाही झाला. तो बोलत होता की मला प्रॉपर्टीमध्ये अर्धा हिस्सा पाहिजे, तेव्हाच मी तुला डिवोर्स देईल, नाहीतर मी देणार नाही. मग झालं असं की मी त्याला फोन करून डायरेक्ट सांगू की मी वकील लावलेला आहे, आता तुला जे करायचं आहे ते तू कर, मला तुझ्यासोबत राहायचं नाही आहे आणि माझ्याकडे तुझे असे व्हिडिओसुद्धा आहे आणि ह्या माझ्याकडे प्रूफ आहे, त्याच्या कारण मला आता तुझ्यासोबत राहायचंच नाही आहे. तो थोडासा घाबरला आणि तो तयार झाला की ठीक आहे, आपण वेगळे होऊया. आणि त्यानंतर आम्ही म्हणजे वकील लावला होता, त्यांनी सांगितलं 2 तारखा पडल्या आमच्या, तेव्हा 2 वेळेसमध्ये तुमचं होऊन जाईल म्हणे, 2 वेळा तुम्हाला यावं लागेल तिथे. पहिल्या वेळा तर तो आला कोर्टमध्ये, साईन वगैरे झाली. परत दुसरा प्रोसेस जो बाकी होता तेव्हाही त्याला यायचं होतं. तर तेव्हा त्यांनी 1-2 दिवस आधीच नाटकं चालू करून दिले की मला यायचं नाही, मी येणार नाही, मला काही तुला डिवोर्स द्यायचा नाही आहे वगैरे. पण मी तेव्हाही हनुमानजीला प्रार्थना केली की हनुमानजी त्याला कान खेचून तुम्ही तिथे आणा. जसं तुम्ही पहिल्या वेळा मला त्या संकटातून काढलं, तसं आता पुन्हा मला ह्या संकटातून तुम्ही काढा आणि मी तुमची लहान बहीण आहे आणि तुम्हाला हे करावंच लागेल, कारण तुमच्याशिवाय माझं दुसरं कोणी नाही. कारण मी एका चुकीच्या व्यक्तीसोबत राहण्याचं डिसिजन हे माझ्या याच्यावरती घेतलं होतं, म्हणून मी कोणाला काही बोलू शकत नाही. मी माफी मागते की मी खूप मोठी चूक केली, पण मला ह्या याच्यामधून तुम्ही बाहेर काढा. आणि विशेष म्हणजे हनुमानजींनी थोडाही क्षण न लावता त्या दिवशी स्वतःच त्याचा समोरून मला फोन आला की ठीक आहे मी येतो, आणि आमचं म्हणजे डिवोर्स झाला. मी आता त्याच्यापासून दूर आहे. माझं घरसुद्धा माझ्या हक्काचं आहे, मी एकदम मनाने त्याच्यामध्ये राहते आणि एकदम व्यवस्थित माझं जीवन आहे ना. हे जीवन माझ्या हनुमान दादांच्या कारणच आहे, त्यांनी दिलेल्या आशीर्वादाच्या कारणच आहे. आज मी त्या घरामध्ये राहूनसुद्धा जे करू न शकत होती, मी शिकलेली होती, मी अनफड नव्हती, तरी तो मला कुठेच जाऊ देत नव्हता. पण आता मी एक टीचर आहे, मी म्हणजे स्वतःच्या पायावर ते उभी आहे, मी कोणावर ते डिपेंड नाही आणि हनुमानजीची कृपा तर आहेच. आणि मी नेहमी त्यांची म्हणजे हनुमान चालीसा, बजरंग बाण हे मी नेहमी करत असते, कारण मला माहिती आहे माझ्या आयुष्यामध्ये जे काही आज मी आहे ते माझ्या हनुमान दादाच्या कारण आहे. आणि ह्या व्हिडिओ मी तुम्हाला याच्याकरता सांगते, आणि ह्या व्हिडिओ सांगताना जेव्हा मी टाईप करत होती तेव्हा पण माझ्या डोळ्यामध्ये आसू येत होते, कारण ती पूर्ण घटना माझ्या डोळ्यासमोर येत होती की काय झालं. कारण एका व्यक्तीसोबत प्रेम करून आयुष्याची कशी वाट लागू शकते हे मला समजलं. त्याकरता कोणावरतीही भरोसा न करता जे आपले आईवडील म्हणतील ते करायचं आणि आपले जे आराध्य देव आहे त्यांची सेवा करायची, कारण ते आपल्याला योग्य मार्ग दाखवत असतात. आणि हा अनुभव सांगण्याच्या मागचं कारण हेच की माझा अनुभव ऐकून आजची जी युवा पिढी आहे आणि जी काहीच विचार करत नाही, कोणतेही डिसिजन घेऊन घेते, त्यांच्यामध्ये काहीतरी परिवर्तन व्हावं आणि ते देवभक्तीमध्ये किंवा हनुमानजीच्या भक्तीमध्ये ते लागो, ह्यासाठीच मी हा अनुभव सांगत आहे. तर असा माझा छोटासा पण खूप महत्त्वाचा आणि खूप सुंदर माझं आयुष्य बदलून टाकणारा माझा ह्या अनुभव माझ्या हनुमान दादाच्या चरणी अर्पण. जय श्रीराम, जय हनुमान. बघा किती सुंदर अनुभव होता. आता हे प्रकरण खूप जास्त वाढलेले आहे. लव्ह मॅरेज करा, कोणासोबतही करा, जात पाणीने पात पाणीने ठीक आहे, पण मग तो व्यक्ती, तो पात्र त्याच्या योग्य आहे की नाही आहे ते तरी तुम्ही निवड करा, त्याच्यानंतर तुम्ही डिसिजन घ्या. कारण तुमच्या एका डिसिजनच्या कारण तुमच्या आयुष्याचं पूर्ण वाटोळं होऊ शकते. आणि खरं जर म्हटलं ना तर ह्या सर्व प्रकरणामध्ये पडण्यापेक्षा तुम्ही तुमच्या देवाच्या चरणी लीन राहा, तुम्ही तुमच्या देवीच्या सेवेत लीन राहा. कारण एक ना एक दिवस आपल्या जीवनाचा अंत होणार आहे. आपल्यासोबत फक्त आपले कर्म आणि आपले जे धर्माचे सत्कर्म जे असतील आपले तेच आपल्यासोबत येतील. तर तुम्ही देखील हनुमानजी सेवा करा. जे स्वामी सेवेकरी ऐकत असतील त्यांनाही मी हेच सांगते की तुम्ही तुमच्या स्वामींची सेवा करता ते पण मनाकन करा, कोणी हनुमानजीची सेवा करतात ते मनाकन करा. वेगवेगळे लोक असतात, त्यांची वेगवेगळ्या देवावरती श्रद्धा असते, पण तुमची श्रद्धा इतकी अढळ त्यांच्या चरणी असावी की संकट तुमच्यावर यावं आणि टेन्शन तुमच्या देवाला यावं, असा तुमचा भाव ह्या तुमच्या आराध्याच्या चरणी असावा. तर आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करा, आणि आवडला असेल तर एक लाईक तो बनता आहे, कारण अनुभव खूप छान होता. आणि तुम्हालाही असेच अनुभव मला सांगायचे असतील तर नक्की मला तुम्ही मेसेज करा. मी नंबर दिलेला आहे किंवा व्हॉट्सअपची लिंक आहे, त्या लिंकवरती तुम्ही मेसेज करू शकतात. लिंक जॉईन करा, ग्रुपमध्ये जॉईन व्हा आणि त्यानंतर तुमचे अनुभव शेअर करा. तर झालेली सेवा हे हनुमान दादांच्या चरणी आणि स्वामी यांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. झालेली सर्व सेवा श्री स्वामी चरणार्पणमस्तु.
जय हनुमान जय हनुमान जय श्रीराम.